माजी आमदार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेतच नाही तर कुठंच लक्ष देत नव्हते की 100% ह्या वेळेला या रहमतपूर नगरपालिकेवर कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि मोठ्या मताधिक्यानं नगराध्यक्ष आणि आमच्या मेजर सीट या ठिकाणी निवडून येतील। रहमतपूर नगरपालिकेवर आपण भाजपचे कमळ उमलणार असं बोललात, आपण याबाबत आपली भूमिका? आज रहमतपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होते आणि या ठिकाणी जे काय आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकासासाठी आम्हाला निधी आणता आला। त्यामध्ये जी काही ड्रेनेजची व्यवस्था आहे त्यासाठी जवळपास 32 कोटी रुपये आणि विशेष निधीच्या माध्यमातून जवळपास 13.5 ते 14 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा काही पैसे विकासासाठी या ठिकाणी आणलेले आहेत। आज जर आपण पाहिलं तर लोकांनाही दिसायला लागले की या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकास होऊ शकतो आणि त्याचा परिपाक म्हणून त्या दिवशी 2.5 तासामध्ये आमचं ठरलं की देवदिवाळीला या प्रचाराचा शुभारंभ करायचा नारळ फोडून आणि त्या 2.5-3 तासाच्या नियोजनामध्ये या ठिकाणी हजारो लोक आणि ते पण फक्त रहमतपूरचे या परिवर्तनासाठी बाहेर आले आणि त्यांनी त्या माध्यमातून पाठिंबा दिला। त्यामुळं मला खात्री आहे की 100% ह्या वेळेला या रहमतपूर नगरपालिकेवर कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि मोठ्या मताधिक्यानं नगराध्यक्ष आणि आमच्या मेजर सीट या ठिकाणी निवडून येतील का तर हे इलेक्शन रहमतपूरच्या जनतेनं हातामध्ये घेतलेलं आहे। आज दुसरा विषय असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही जसं म्हटलात तसं आजपर्यंत आमदार लक्ष देत नव्हते अशी काही विरोधकांकडून चर्चा आहे। तर मुळात जे माजी आमदार आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेतच नाही तर कुठंच लक्ष देत नव्हते। त्यामुळं मी ग्राउंडवर काम करणारा या ठिकाणी आमदार आहे। कुठं पानंद रस्त्याचा विषय असला तरी मी तिथपर्यंत जात असतो, पोहोचत असतो। आज रहमतपूरमध्ये परवा पदयात्रेला मी होतो त्यावेळेची परिस्थिती रहमतपूरमधील मी पाहिली की या ठिकाणी रस्त्याची तर अतिशय दुरावस्था झालेली आहे। त्याच पद्धतीनं कुठेही रस्त्यावर व्यवस्थित अंतर्गत रस्त्यामध्ये लाईट नाही। तर ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या चांगल्या पद्धतीनं सोडवण्यासाठी यावेळेला रहमतपूरच्या जनतेनंच या ठिकाणी परिवर्तनाच्या दिशेनं जायचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आमचं विजन आहे की रहमतपूर नगरीमध्ये आता या ठिकाणी ट्रीटमेंट प्लांट आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी निधी आलेला आहे। नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आता होते। त्याच पद्धतीनं अंतर्गत कॉन्क्रिटीकरण असेल, त्याच पद्धतीनं संपूर्ण या शहरामध्ये जी काही लाईटची दुरावस्था आहे तर त्यासाठी लागणारे हायमास्ट असतील आणि आज जे कमंडलू नदी आहे त्या बाजूनं संरक्षक भिंतीचा एक विषय आहे। तर त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण आम्ही जी काही भिंत संरक्षण भिंत करू ती संपूर्ण कॉन्क्रीटची असेल आणि जेणेकरून त्याला पॅरलल रस्ता सुद्धा आम्ही त्याच्या बाजूनं देऊ शकू। त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे काय अप्पर तहसीलचा विषय आहे त्याचं तर सुद्धा मी प्रिपरेशन आता चालू केलेलं आहे। त्याची मागणी आपण शासनाकडे केलेली आहे। त्याच पद्धतीनं सब रजिस्ट्रार ऑफिस आहे, तसंच विश्रामगृहाचा एक विषय या ठिकाणी आहे आणि हे सर्व विषय अतिशय लवकरात लवकर या ठिकाणी मार्गस्थ होतील। ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे की त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा आपल्याला रहमतपूर नगरीला देता येईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला सुद्धा सुरुवात केली आणि 1 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अजून आमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये 2-2.5 वर्षामध्ये संपूर्ण रहमतपूरचा चेहरामोहरा आम्ही बदललेला या ठिकाणी आपल्याला दाखवून देऊ। रहमतपूर नगरपालिकेच्या नगरबाह्य इलेक्शनमध्ये नगराध्यक्ष पदासह 11 उमेदवार महिला उभ्या आहेत, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपली काय भूमिका राहील? या ठिकाणी आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे। त्या माध्यमातून आमच्या सर्व लाडक्या बहिणींचा आत्मविश्वास या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। तुम्ही आज कुठल्याही कार्यक्रमात जा, आमच्या महिला हिरिरीने त्यामध्ये भाग घेतात।
त्याच पद्धतीनं उमेदच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन सुद्धा बचत गटांच्या या चळवळीला चांगल्या पद्धतीनं ताकद देण्याचं काम करते. त्यासाठी लागणारे जे काय फंड्स असतील, त्यांना लागणारं प्रशिक्षण, ह्या गोष्टी करते, त्यांना लागणारं मार्केटिंगची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी उभी करण्याचं नियोजन करते. आणि आमचे काय बरेचसे या ठिकाणी नियोजित आहोत की महिलांच्या हाताला कशा पद्धतीनं आपल्याला रोजगार घरच्या घरी देता येईल, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं प्रयत्न करू.